स्वागत आहे आपले माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे UGC नेट सेट प्रो मराठी. तर मित्रो चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रो आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेला आहे. आपल्या सर्वांच्या विनंतीवरतून हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तो व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्र सेटच्या सिलेबस संदर्भात. हो मित्रो, इथे एकदम सोपी भाषेमध्ये संपूर्ण पेपर 1चा सिलेबस मी आपल्याला समजून सांगणार आहे. पेपर 1चा सिलेबस हा सर्वांसाठी सेम राहतो, म्हणजे आपला सब्जेक्ट कुठलाही जरी असेल तरी पेपर 1 हा आपल्यासाठी सेमच राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे आणि सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. यामध्ये मी पूर्ण सिलेबस जो आपला महाराष्ट्र स्टेटचा जो सिलेबस आहे हा अत्यंत सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रो चला बघूया हा व्हिडिओ काय आहे. तर मित्रो बघा, हा पूर्ण पेपर 1चा सिलेबस मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा आहे जनरल पेपर ऑफ टीचिंग अँड रिसर्च ॲप्टिट्यूड, म्हणजे हा पेपर 1 आहे. पेपर 1मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी येतात, म्हणजे जनरल पेपर, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च मेथॉडॉलॉजी या सगळ्या गोष्टी पेपर 1मध्ये इन्क्लूड असतात. तर मित्र बघूया काय काय या पेपर 1मध्ये इन्क्लूड असतं. टोटल याचे 10 युनिट्स आहेत. तर 10 युनिटपैकी हा पहिला युनिट आहे ज्यामध्ये आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. आता टीचिंग ॲप्टिट्यूड आपल्याला ऐकायला खूप कठीण वाटत आहे, परंतु आपल्याला सर्वांना कुठं ना कुठे जर सेटची एक्झाम देतो आहे तर याचा फुल फॉर्म काय होतो, स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट. पण एलिजिबिलिटी कशासाठी आहे आपली, तर असिस्टंट प्रोफेसरसाठी एलिजिबल होत आहे. जेव्हा आपण असिस्टंट प्रोफेसरसाठी कुठली एक्झाम देत आहे तर त्यामध्ये म्हणजे असिस्टंट प्रोफेसर म्हणजे आपल्याला करावं काय लागणार आहे, आपल्याला शिकवायला लागणार आहे, विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण द्यावं लागणार आहे. शिक्षण म्हणजे काय, ते इंग्लिशमध्ये होतं टीचिंग ॲप्टिट्यूड, म्हणजे टीचिंग कशा पद्धतीने द्यायची, त्यांच्या काय लेवल्स आहेत, कुठल्या पद्धतीच्या लेवल्स आहेत, म्हणजे असं मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह. म्हणजे मेमरी लेवलमध्ये आपल्याला जे आपण म्हणजे नर्सरी ते पहिलीमध्ये नर्सरी ते 5वी पण शिकतो ती असते मेमरी लेवल. म्हणजे फक्त आपल्याला घोकमपट्टी म्हणजे बेजे पाडे देणे, 1 2 3 4 हे पाठ करायला लावतात, ABCD पाठ करायला लावतात, त्याला म्हणतात मेमरी लेवल. त्यानंतर सेकंडरी अंडरस्टँडिंग, म्हणजे ज्याच्यात ABCDचं पूर्ण वाक्य तयार करायला लावतात. जसं जर आपल्याला बेजे पाडे शिकवले असेल तर आपल्याला गुणाकार भागाकार शिकवतील, ते अंडरस्टँडिंग लेवल. म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल म्हणजे PG लेवल, म्हणजे PhD वगैरे ज्याच्यात आपण करतो तेव्हा आपल्याला स्वतःला एक फक्त प्रश्न देतात आणि त्याच्यावरती आपल्याला पूर्ण स्वतःहून अध्ययन करायचं असते. अशा पद्धतीच्या लेवल्स असतात. अशा ह्या सगळ्या गोष्टी या टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये कव्हर होणार आहेत. ते जो आहे आपला युनिट क्रमांक 1, याच्यावरती जास्तीत जास्त 2 ते 3 प्रश्न बनतात. त्यानंतर दुसरा आपला युनिट येतो तो म्हणजे हा युनिट क्रमांक 2. हा युनिट क्रमांक आहे 2, म्हणजे हा रिसर्च ॲप्टिट्यूड. रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे PhD, ज्या PhDसाठी आपण जर एखाद्या व्यक्तीने एनरोल केला असेल तर त्याला आपल्याला लक्षात येत असेल की PhDमध्ये ज्या गोष्टी येतात, म्हणजे आपल्याला कुठल्या पद्धतीनं संशोधन जर करायचं असेल, आपल्याला पण PG लेवलला एक सब्जेक्ट असतो, आपल्याला एक रिसर्च देतात, ती रिसर्च आपल्याला कंडक्ट करावं लागते, त्याचं आपल्याला एक थेसिस बनावं लागते आणि ती कॉलेजला सबमिट करावं लागते. अशा पद्धतीचे जे पूर्ण जे रिसर्च आपण त्याच्यात करतो तेच पूर्ण गोष्टीच्या विचारलेल्या आहेत. रिसर्चचे टाईप, मिनिंग्स आणि कॅरेक्टरिस्टिक, पॉझिटिव्ह, पोस्ट पॉझिटिव्ह अप्रोच आणि मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च. यात रिसर्चच्या जवळपास गोष्टी आहेत. ICT म्हणजे की याच्यात आधुनिक पद्धतीचा कशा पद्धतीनं वापर केलेला आहे, या सगळ्या गोष्टी. रिसर्च इथिक म्हणजे तुम्ही रिसर्च करताना कुठल्या पद्धतीचं किंवा आपले विचारधारा कशी असायला पाहिजे, आपली इथिक्स म्हणजे आपले मॉरल म्हणजे आपलं विचारधारा कशी असायला पाहिजे, ह्या रिसर्च इथिक्समध्ये विचारल्या जातात. की तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल की बा जर एखाद्या ठिकाणी तुमचं नातलग असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कुठली चुकीची माहिती भेटली असेल तर तुम्ही ती पेपरमध्ये छापसाल की नाही छापणार. तर तुमचं इथिक्स म्हणजे तुमचं मॉरॅलिटी काम असं आहे की तुम्ही ते छापायला पाहिजे. पण तुम्ही जर तुमच्या नातेवाईकांकडून डगमगले आणि जर तुम्ही ती गोष्ट केली नाही तर ती तुमच्या रिसर्चच्या म्हणजे ते इथिक्सच्या विरोधात जाते. त्या गोष्टी यामध्ये प्रश्न विचारल्या जातात आणि त्याच्यातून आपलं मानसिकता कशी आहे हे टेस्ट केला जातो. त्यानंतर कम्प्रेन्शन म्हणजे कसं असतं, एक पॅसेज दिलेला असते कम्प्रेन्शन. कंपॅरिझन म्हणजे एक पॅसेज दिलेला असते, तो आपल्याला वाचायचा असते, म्हणजे एखाद्या नोट्स दिली असते, ती नोट्स आपल्याला वाचायची असते. एक तो 150 ते 200 वर्ड्सचा एक हे देतात, ते आपला तो पॅसेज वाचायचा असते, त्याच्यावरती आपला क्वेश्चन तयार करतात ते. म्हणजे आपल्याला तो वाचल्यानंतर ती गोष्ट समजते का नाही, आपण तितके ब्रिलियंट आहो की नाही की आपल्याला एखादी गोष्ट वाचायला दिली, म्हणजे पेपरमध्ये एखादी न्यूज आली, न्यूज वाचल्यानंतर आपल्याला त्या न्यूजमधून काय समजलं याच्यावरती जसं एखाद्याने प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर देता येते, त्याच पद्धतीने हा पॅसेज देतात आणि या पॅसेजवरती सेट विभाग आपल्याला प्रश्न विचारतो. हा आपला युनिट 3 आहे. त्यानंतर येतो युनिट 4. युनिट 4मध्ये आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन म्हणजे आपलं संवाद, कारण की टीचिंग म्हणजे काय असते, तर एक कम्युनिकेशनचा प्रकार असते. म्हणजे कम्युनिकेशनच असते ना, बघा क्लासरूम कम्युनिकेशन आहे की नाही, इथे आलेलं आहे. म्हणजे कसं असतं की आपण विद्यार्थ्यासोबत कसं कम्युनिकेशन करू, वर्बल करू, नॉन वर्बल करू, कल्चरल करू, ग्रुप कम्युनिकेशन की क्लासरूम कम्युनिकेशन, असे वेगवेगळे टाईप्स आहेत कम्युनिकेशनचे. याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात. किंवा कम्युनिकेशन जर एखादा जर आपण सिग्नलवरती जातो, आपल्याला रेड लाईट दिसतो सिग्नलचा, तर आपण सगळेजण थांबतो.
तर याला काय म्हणतात, याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. तसं व्हर्बल म्हणजे एखादा आपल्याला व्यक्ती येतो, तो थांबा थांबा म्हणतो आणि मग आपण आपली गाडी थांबवतो, त्याला व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतात. असे पुष्कळसे टाईप्स आहेत. इंटर कल्चर, ग्रुप कल्चर, हे जे आपले पुढचे येणारे व्हिडिओ आहेत यामध्ये मी हे गोष्टी कव्हर करणार आहेत. तर मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी समजतील. त्यानंतर आहे 5वा युनिट जो आहे मॅथेमॅटिक्सचा, म्हणजे ज्यामध्ये मॅथेमॅटिकल प्रश्न विचारले जातील आपल्याला, म्हणजे जसं रिझनिंग वगैरे आणि गुणाकार भागाकार ह्या गोष्टी ज्या असतात त्या याच्यात विचारल्या जातील. त्यानंतर आपला 6वा युनिट आहे जो लॉजिकल रिझनिंगचा आहे. याच्यात लॉजिकल जसं वेन डायग्राम, वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी असतात ज्याच्यात आपला हेतुभाव म्हणजे फॅलेसीज वगैरे असतात. या गोष्टी आपल्याला हळूहळू कळतील. ज्या आता याच्यात व्हिडिओ पण येतील माझ्या चॅनलवरती, तर व्हिडिओ पण आपल्याला कळतील. आणि आपण जेव्हा आता सेटचा अभ्यास करू, आता हा जे तुम्हाला लॉजिकल रिझनिंगचं मी दाखवत आहे पूर्ण, याचे स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आपण. याचे स्क्रीनशॉट काढल्यानं कसं होईल, आपल्याला हे गोष्टी पुढे जाऊन चेक करता येतील. तर ते मित्र, तर याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा. आणि याचे पुढे व्हिडिओ पण येणार आहेत आपल्या प्रत्येक टॉपिकवरती, म्हणजे प्रत्येक युनिट वाईज आपला एक म्हणजे एक MCQचा आणि एक डीप नॉलेजचा, असे 2 व्हिडिओ येतील प्रत्येक याच्यावरती. म्हणजे टोटल 10 टॉपिक्स आहेत, 10 व्हिडिओ आपले MCQचे, 10 व्हिडिओ आपले डीप्स म्हणजे माहितीचे, प्रत्येक कन्सेप्टच्या माहितीचे असे येणारच आहेत. परंतु तरी आपण जर कुठं अभ्यास करत असाल तर आपल्याला ह्या गोष्टी इथं स्क्रीनशॉट करून आपल्याला लक्षात येतील. नंतर 7वा जो मुद्दा आहे डाटा इंटरप्रेशनचा, म्हणजे इंटरप्रेशन म्हणजे कसं असते की आपल्याला एक चार्ट दिला असते, म्हणजे किंवा एखाद्या कॉलेजची पूर्ण माहिती दिलेली असते एका तक्त्यामध्ये. त्या तक्त्याचं वाचन करून आपल्याला त्याच्यावरती प्रश्न विचारले असतात. याला म्हणतात डाटा इंटरप्रेशन. म्हणजे आपल्याला एखादा डाटा दिलेला असते, त्यातून आपल्याला जसं की चार्ट असतात, हिस्टोग्राम असतात, पाय चार्ट, टेबल चार्ट, ह्या गोष्टी आपल्याला देतील आणि त्याच्यातून आपल्याला पुढं आपल्याला प्रश्न विचारले जातील. हा झाला आपला 7वा मुद्दा. त्यानंतर आपला 8वा मुद्दा आहे तो जो आहे ICT, म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे पूर्ण आता जे टेक्नॉलॉजी गोष्टी आहेत, जसं GPT झालं, जसं आपल्या ईमेल झालं, त्याच्यानंतर ऑडिओ झालं, व्हिडिओ झालं, म्हणजे टेलिग्राम झालं, यूट्यूब झालं. या गोष्टींवरती की यूट्यूबची स्थापना कधी झाली, तुम्ही तर यूट्यूबवर व्हिडिओ पाहता, असाही प्रश्न पेपरला आलेला आहे बरं. मी म्हणजे मनाने सांगत नाही आहे की यूट्यूबची स्थापना कधी झाली. म्हणजे यूट्यूबचं दिलेलं आहे, ॲमेझॉन दिलेलं आहे, असे 4-5 दिले आहेत. आणि यांच्या स्थापना वाईज यांना असेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. म्हणजे समजा पहिले कोण आलं, ॲमेझॉन आलं की यूट्यूब आलं. तर तुम्हाला हेही माहीत असेल पाहिजे की तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहताय, पण यूट्यूबची स्थापना कधी झाली हे तुम्हाला माहीत पाहिजे. याच्यावरती पण 2018-19मध्ये प्रश्न आलेले आहेत आणि हे बहुतेक यावेळेस पण रिपीट होऊ शकतात अशी शक्यता आहे. म्हणजे हे कोणत्या कॉलममध्ये येते, हे येते ICTच्या सेक्शनमध्ये. तर इथे आपला 8वा मुद्दा संपतो. त्यानंतर 2 मुद्दे बाकी राहिले आपले 9 आणि 10, ते आपण पुढे बघूया. 9वा मुद्दा आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यावरती खूप सारे प्रश्न बनलेले आहेत आपल्या एक्झाममध्ये. तो आहे पीपल्स डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटमध्ये एन्व्हायरमेंटचे प्रश्न म्हणजे कसे की सॉईल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, वेस्ट मॅनेजमेंट, क्लायमेट चेंज, सोशल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल डेमिनिस्ट्रेशन अँड इम्पॅक्ट ऑन पॉप्युलेशन, ह्युमन अँड हेल्थ. म्हणजे सोलर, विंड, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, म्हणजे जसं की सोलर पॅनल्स, त्यानंतर विंडचे म्हणजे जे आपण ते पवनचक्की म्हणतो, पवनचक्की, ही एकदम सोप्या भाषेत सांगत आहे मी आपल्याला. याच्यातमध्ये ते पूर्ण आता समजा विंड म्हटलं तुम्हाला लक्षात येणार नाही. विंड म्हणजे काय, विंड म्हणजे सोलर पॉवर, जे आपलं जे पवनचक्की म्हणतो आपण त्याला. पवनचक्कीवरती कसे वीज तयार होते, त्यांनी एन्व्हायरमेंटला काय फायदा होतो, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण कळणार असतात माझ्या. त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बघा, हायर एज्युकेशन, हाही बघा 10व्या नंबरला टाकलेला आहे, पण हा मुद्दा जवळपास 3ऱ्या-4थ्या नंबरला असायला पाहिजे, कारण की हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावर जवळपास 3 ते 4 प्रश्न बनतात. हायर एज्युकेशन म्हणजे हायर एज्युकेशनमध्ये तुमचं UGC, त्याच्यानंतर समजा जे तुमचे जे समजा AICTC म्हणजे जसं की ऑल इंडिया टेक्निकल असोसिएशन वगैरे ज्या गोष्टी असतात याच्यावरती पूर्ण माहिती, म्हणजे पोस्ट इंडिपेंडंट जे कमिटीज आल्या, जसं एज्युकेशन कमिशन्स आले, 2020चं जे एज्युकेशन कमिशन आहे ते झालं, 1986चं, 1968चं, या सगळ्या कमिशन्सवरती या हायर एज्युकेशन डिपार्टमेंटमधून या 10व्या युनिटमधून प्रश्न विचारले जातात. तर मित्रो, असे आपले 10 युनिट आहेत. तर मित्रो, हा आता फक्त आपला डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओ होता की ज्याच्या शॉर्टकटमध्ये आपल्याला डिस्कस केला आपण की पूर्ण टोटल 10 युनिट आहेत आणि या 10 युनिटमध्ये काय काय आहे सोप्या भाषेत, मराठी भाषेत समजून सांगायचा प्रयत्न केला. तर मित्रो, आपल्याला काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याची लिंक मी आपल्याला खाली सोडत आहे, त्यात आपण जॉईन करा. तिथेही प्रश्न आपण विचारू शकता. तिथं आपल्याला फास्ट रिप्लाय भेटेल इच्छापेक्षा. तर मित्रो, नक्की पुढील व्हिडिओ म्हणजे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. त्यामध्ये आपल्याला पूर्ण याच्या डिस्क्रिप्शन म्हणजे एकदम डिटेल डिस्क्रिप्शन मी देणार आहे. तर मित्रो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.